आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयास रिसॉर्ट, आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात। आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास, घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद, तसंच वाढदिवस, लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी। आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या। संपर्क 9850139023। महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदुस्थानचे इंदुरे सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक, आणि या व्यासपीठावर खोपोली खालापूर या ठिकाणच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे मंत्री भरतजी गोगावले साहेब, माननीय आमदार ज्यांची ओळख कार्यसम्राट म्हणून आहे, परंतु खोपोलीकरांसाठी जर बघितलं तर एक नगरसेवकाचे 11 करणारे असे आपले आमदार, अशी नवी ओळख आपण या आमदारांना दिली पाहिजे। 11चे 25 कसे होतील हे आपण येत्या काळामध्ये बघालच। त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर साहेब, विजयभाऊ पाटील, भाई शिंदे, नव्याने आपल्याकडे पक्षप्रमुख केलेले कुलदीपजी शेंडे साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, आगामी काळात येऊ घातलेल्या पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेला हा मेळावा विधानसभेनंतर पहिल्यांदाच या खोपोली शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेला मेळावा, ज्या खोपोलीकरांनी विधानसभेच्या विजयामध्ये मानाचा तुरा रोवला। खरं बघायला गेलं तर या खोपोलीकरांसाठी आणि खोपोलीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करून आमदार साहेबांना या खोपोली शहरातून 17,000चं मताधिक्य देण्याचं काम केलं। मला युवा सेनेची जिल्हाध्यक्ष पदाची या ठिकाणी निवड केल्यानंतर हे पहिलं भाषण मी या ठिकाणी करतोय। येणाऱ्या काळात संपूर्ण मतदारसंघामध्ये युवा सेना बळकट करायचं काम, गाव तिथे युवा शाखा आणि शाखा तिथे युवा सैनिक अशी संकल्पना येत्या काळामध्ये आपण राबवणार आहोत। युवा सेना आजवर या ठिकाणी काम करत आली आहे। युवकांचे प्रश्न शहरामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील, आपण मांडण्याचं काम केलं पाहिजे। येत्या काळामध्ये आपण बसलेला खाली जे सर्व पदाधिकारी बसलेत, वरती बसलेत, आपल्यापैकीच कोणी एक सदस्य होणार आहे, कोण नगरसेवक होणार आहे, कोण जिल्हा परिषद सदस्य होणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे। पण हे होत असताना प्रत्येकाने खाली आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। छोट्या मोठ्या समस्या प्रत्येक नागरिकांच्या असतात। शहरामध्ये तर काय रस्ते, पाणी, गटार समस्या असतात। कुणाचं आधार कार्डचं काम असेल, रेशन कार्डचं असेल, आरोग्याचं असेल, हॉस्पिटलचं असेल, अशी छोटी मोठी कामं आपण आपल्या मार्फत केली पाहिजेत। ही कामं जेव्हा आपण आपल्या लोकांसाठी, आपल्या नागरिकांसाठी कराल तेव्हा आपण कधीच या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जेव्हा जाल तेव्हा कधीच आपल्या ठिकाणी अपयश येणार नाही। या विधानसभेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वल्गना केल्या जातात, पण आमदार साहेब ठिकाणी सांगू इच्छितो 2029 काय 2034 जरी आलं ना तरी या मतदारसंघात काम करणारा युवा सैनिक, युवा शक्ती या विधानसभेवरचा भगवा कधी खाली पडून देणार नाही अशी या ठिकाणी